राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष तथा आरोग्य पर्यवेक्षक CPR हॉस्पिटल कोल्हापूर व माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक सराफ व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था गुजरी कोल्हापूरचे माननीय बाजीराव पांडुरंग कांबळे साहेब यांचा 9 जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसास हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक LSSC संतोष फ्रेंड्स सर्कल, आमदार PN पाटील युवा मंच, हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटना जिल्हा शाखा कोल्हापूर, गावातील सर्व तरुण मंडळे, महिला बचत गट, मौजे काटे भोगाव तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर। दर्पण न्यूजच्या वृत्ताची दखल। छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय CPRच्या शिशु आहार कक्षावरील कुलूप आणि बँडेज हटवले। कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील CPR शिशु आहार कक्षाच्या दरवाजाला लावण्यात आलेले कुलूप आणि त्यावर बांधण्यात आलेले बँडेजचे कापड अखेर प्रशासनाने काढून टाकले आहे। दर्पण न्यूजमधून हा प्रकार सडेतोडपणे उघडकीस आल्यानंतर रुग्णालय प्रशासनाला तातडीने जाग आली असल्याची चर्चा रुग्ण आणि नातेवाईकांमध्ये सुरू आहे। अवघ्या काही महिन्यांपूर्वी मोठ्या गाजावाजात सुरू असलेल्या या शिशु आहार कक्षाच्या दरवाजाला कुलूप लावून त्यावर बँडेजच्या कपड्याने बांधून ठेवण्यात आले होते। नवमातांसाठी उभारण्यात आलेली ही सुविधा प्रत्यक्षात बंद असल्याने रुग्णांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली होती। दर्पण न्यूजने हा प्रश्न ऐरणीवर आणताच प्रशासनाने तात्काळ हालचाली सुरू करून कक्षावरील कुलूप हटवले। त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमधून समाधान व्यक्त होत असून दर्पण न्यूज चॅनलने प्रश्न मांडला आणि प्रशासनाने दखल घेतली अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे। मात्र सुविधा सुरू केल्यानंतर काही दिवसातच त्या बंद का करण्यात आल्या, त्यामागे जबाबदार कोण आणि भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होणार नाही याची खात्री प्रशासन देणार का, असे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत। सार्वजनिक आरोग्य सेवेतील त्रुटींवर प्रकाशझोत टाकत प्रशासनाला कार्यवाहीस भाग पाडण्याचे काम प्रसार माध्यमांनी पुन्हा एकदा केल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी